भाजपमध्ये उमेदवारीवरून पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबियामध्ये कलह बघायला मिळतोय। भाजपच्या विनायक डेहनकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली। पतीनं बंडखोरी केल्यानं माजी महापौर अर्चना डेहनकरांनी घर सोडत माहेर गाठलाय। पक्षनिष्ठा आणि पतीचा निर्णय या कात्रीत सापडल्यानं अर्चना डेहनकर या नागपुरामध्ये माहेरी जाऊन भाजपचा प्रचार करणार असा निर्धार त्यांनी केलेला आहे। तर आपण बघतोय नागपूरमध्ये भाजपामध्ये उमेदवारीवरून पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबामध्ये हा कलह बघायला मिळत आहेत। नेमकं काय म्हणणं आहे अर्चना डेहनकर यांचं हे जाणून घेत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे थेट नागपूरमधून आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, नक्कीच कस्तुरी, कारण या राजकारणाचा परिणाम आता कुठेतरी कुटुंबावर देखील झालेला आहे ते आपल्याला दिसून येतं। नागपुरातील माजी महापौर आहेत अर्चना डेहनकर यांचे पतींनी जेव्हा उमेदवारी जाहीर केली, अपक्ष उमेदवारी आपला अर्ज टाकलेला आहे आणि त्यानंतर जे आहे कुटुंबावर याचा परिणाम झाल्याचं दिसून येतं। आपल्यासोबत आहेत अर्चना डेहनकर स्वतः आहेत। तुम्ही माहेरी निघून आलेले आहेत, भावाच्या घरी राहत आहात आणि पक्षीय राजकारणाचा परिणाम तुमच्या कुटुंबावर झाल्याचं दिसून येतं, काय कारण? हे बघा, पक्षाची विचारधारा धरून काम करणं आणि कुटुंबाचं म्हणजे तसं कुटुंबाच्या आमचं 1 to 1 तसं बोलणं आहे, पण राजकीय विचारधारा म्हणून जर विचार केला म्हणजे आत्ता महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितली। त्याच पार्श्वभूमीवर प्रभाग 17 मधून गणेशपेठ भाग जो आहे, जो कैलासनगरपर्यंत आहे, त्या भागातनं विनायक डेहनकर यांनी उमेदवारी मागितली। पण पक्षाने ठरवलं असेल, उमेदवारी मागण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, पण पक्षाने नंतर ठरवलं असेल आणि उमेदवार जाहीर केले असेल तर आपण पक्षाच्या बाजूने राहिलं पाहिजे असं मी त्यांना म्हटलं आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांना अपक्ष उमेदवारी अर्ज सादर करू नका असे त्यांना म्हटलेलं आहे। पण ते आपल्या कदाचित विचारावर ठाम आहे आणि म्हणून मी हा निर्णय घेतला की आपण थोडीशी त्यांना स्पेस द्यावी, बाजूला राहून त्यांना विचार करू द्यावा। थोडं माझाही राग शांत होईल, त्यांचाही शांत होईल आणि कदाचित ते माघार घेतील। तुम्ही राग शांत होईल असं म्हटलंय, राग कोणावर आहे तुमचा? राग तर नॅचरली पतीवरच असेल ना, पक्षावर कसं? पक्षावर नाही, माझा नाही आहे, त्यांचा पक्षावर आहे। इतके दिवस झालेले आहेत, तुम्ही त्यांना समजवण्याचा देखील प्रयत्न केलेला असेल, मात्र ते उमेदवारीवर का बरं ठाम आहेत? उमेदवारीच मिळावी असं पक्षाकडून किंवा नेत्यांकडून तुम्हाला आश्वासन मिळालेलं होतं का? ते तुम्ही त्यांनाच विचारायला पाहिजे, कारण त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे। परंतु मी जेव्हा चर्चा केली त्यांच्यासोबत तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की हा जो प्रभाग 17 आहे, या प्रभाग 17 मध्ये त्यांनी काँग्रेसमधून जो भाजपमध्ये उमेदवार घेतला आणि 1 दिवस आधी त्याला आणल्यानंतर उमेदवारी दिली आणि बाकीचे 3 जे आहेत त्याच्यापैकी एक जो नगरसेवक आहे त्याच्या पत्नीला दिलं आणि बाकीचे 2 जण बाहेरच्या प्रभागातले त्यांनी दिलेले आहे। ते असं न करता जे प्रभागामध्ये काम करणारे अनेक वर्षाचे कार्यकर्ते आहे किंवा युवा कार्यकर्ते आहे, महिला आहे, त्यांच्यापैकी कोणाला तरी तिकीट द्यायला पाहिजे होती। मी त्यांच्या बाजूनी उभा राहून त्यांना निवडून आणलं असतं, कारण मागच्या वेळेला सुद्धा त्यांना आश्वासन दिलं होतं की म्हणजे यांनी उमेदवारी मागितली होती पण नाही दिली, तर तेच चुनाव प्रमुख होते प्रभागामध्ये आणि त्यांना निवडून आणण्यासाठी सहकार्य केलं होतं। परंतु यावेळेचं चित्र काही वेगळं आहे, त्याच्यामुळे ते खूप हर्ट झाले आणि त्याच्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला। त्यांना मी म्हटलं की तुम्ही स्वतः म्हणजे पक्षाच्या ध्येय धोरणं आम्हाला सांगत होते आतापर्यंत आणि तुम्ही असा निर्णय का घेत आहे? कारण मी स्वतः त्यांना बघितलेलं आहे, आमच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा बघितलं आहे की विनायकराव डेहनकर हे भारतीय जनता पक्षाकरता किती पॉझिटिव्ह आहे। तुम्ही आता काय करणार? तुम्ही पक्षाच्याच उमेदवाराचा प्रचार करणार? हे बघा, मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या पद्धतीने, एक त्यांची अर्धांगिनी म्हणून, की तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज सादर करू नका। त्यांनी तो केलेला आहे, त्याच्यानंतरही तुम्ही काय निर्णय घेणार आहात ते त्यांच्या निर्णयावर ठाम आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर मी देखील आपल्या निर्णयावर ठाम आहे। भारतीय जनता पक्षाचा प्रभाग सोडून बाकी शहरामध्ये महापौर अर्चना डेहनकर